रायगड जिल्ह्यातल्या महाड पोलादपूर इथं अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशातच भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी महाड इथल्या स्थितीची पाहणी केली आहे। मुसळधार पावसामुळे दासगाव इथं भली मोठी संरक्षक भिंत खचली आहे आणि यामुळेच इथं राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय। अशातच प्रवीण दरेकर यांनी तातडीने मदत कार्य करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे त्यांनी निर्देशही दिले। याच संदर्भात बोलण्यासाठी स्वतः प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। महाडमधली स्थिती आपण पाहिली आणि कदाचित येत्या काळात ही स्थिती आणखी बिघडू शकते असं दिसतं आहे। पावसाचा जोर कायम असल्याचंही पाहायला मिळतंय। आपण अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला नेमक्या काय सूचना केल्या? तर मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये महाड, पोलादपूर असेल, रोहा सातत्यानं पाण्याखाली हा परिसर असतो आणि मला वाटतं या वेळेला चांगल्या पद्धतीचं पूर्वनियोजन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आणि त्यांचे सर्व डिपार्टमेंटल अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केल्याचं दिसतंय। मी आताही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत, पोलीस अधिकारी आणि रेस्क्यू एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांसमवेत आता त्या ठिकाणी चर्चा करणार आहे आणि विविध ठिकाणची पाहणी केली। तसं पाहिलं तर मी कोकणचंच असल्यामुळे इथली दरड कोसळणं, पाणी भरणं या सगळ्या गोष्टींची मला नीट आणि बारकाईनं माहिती आहे। म्हणून मी आज तातडीनं त्या ठिकाणी दौरा केला। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल तातडीनं मला या ठिकाणी हा दौरा करण्याच्या सूचना दिल्या आणि मी दासगावला जी संरक्षण भिंत पडली आणि घर त्या ठिकाणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले त्या ठिकाणी गेलो। दासगावला काही वर्षापूर्वी 40 लोक मृत्युमुखी पावली होती, पण तरी दुर्दैवानं त्या ठिकाणी आम्ही काही करू शकलो नाही, वस्तुस्थिती आहे। त्यानंतर पोलादपूर तालुक्यामध्ये चोलई या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली। इथेही अतिरिक्त जिल्हाधिकारी, त्यांचे सर्व संबंधित अधिकारी होते, चीफ इंजिनियर हायवेचे, त्यांनाही त्या ठिकाणी सूचना दिल्या की तुम्हाला दरड कोसळेपर्यंत जागे होते तुम्ही, जर तुम्हाला कशेडी घाट ते पोलादपूरच्या दरम्यान कुठला डोंगर कोसळू शकतो हे जर तुमचं सर्वेक्षण झालेलं असेल, पण तुम्ही उपाययोजना काय केल्या नाही, कागदावरचे तुमचे अशा प्रकारच्या आराखड्यांचा उपयोग काय? तर तातडीनं त्या सगळ्या गोष्टींची माहिती मीही मागवले। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील आमचे शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी मी त्या ठिकाणी बोललोय आणि निश्चितच येणाऱ्या आठवडाभरात या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शासनाने काय करायला पाहिजे ते निश्चितच या ठिकाणी करू। आता महाडला मी आहे, काही वेळात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी होणार आहे, त्यांनी काही नियोजन केलेलं आहे ते त्या ठिकाणी समजून घेतोय आणि आमची जी मदत लागेल सरकार म्हणून ती सुद्धा या ठिकाणी निश्चितच ताकदीनं या ठिकाणी करू आणि कसं काय रिलीफ लोकांना देता येईल। आज आनंदाची गोष्ट आहे किंवा आज अनेक रेस्क्यूच्या एनजीओ या ठिकाणी काम करताना दिसत आहेत। बिलकुल, म्हणजे प्रशासकीय यंत्रणा सुद्धा कामाला लागलेल्या आहेत। प्रवीण दरेकर यांनी या संदर्भातल्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।